त्या जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं म्हणलं माझ्या पण नवऱ्याला 2 करोड मध्ये विकावा, पण या वागत्या तोंडाला घेता कोण? ह्याला 20 रुपयाला कोणी घ्यायचं नाही. हा, कोणी भेटलं तरी आणून सोडून देईन घरी. तुला कोण घेणार 150 रुपयाची बी किंमत नाही तुझी. काय म्हणले? काय नाही चाललं. धक धक करने लगा, माझा नवरा डरने लगा. मेल्या थोडासा आवाज वाढवला असताना, थोडासा, हे घर आज तुझ्या नावावर झालं असतं, पण नाही. आई 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 आईच्या पलीकडे कधी गेलाच नाही. आणि मी सासू सासू चहा चहा तुमच्या आईच्या चहाचा. उद्याच्या उद्या हे घर माझ्या नावावर नाही झालं ना, तुझं तर काही खरं नाही मेल्या. हॅलो, संडास बाथरूम घासती मेल्या येतं घासायला? आयुष्यात राहिले काय माझ्या? माझं सोड, तुझं बोल. मित्र येत आहेत का? तरी म्हटलं एवढ्या प्रेमाने कसं बोलते माझ्यासोबत? तुझ्या मित्रांना पण आग लाव, तू पण म्हण. बोलायला काम आहेत, परत फोन करू नकोस मेल्या. 2 तास संडासात मोबाईल घेऊन पबजी खेळत होतास, तेव्हा तुला जेवायला उशीर नाही झाला. आता तुला जेवायला उशीर होतोय. एक काम कर, उद्या संडासात जाताना जेवणाचा ताट पण घेऊन जा. तिथेच खा आणि तिथेच हा नालायक मेला. सासूबाई हे घ्या, इथे ठेवत्या. आज घरात कोणीच नाही, तुम्हाला जेवढी प्यायची तेवढी प्या. मस्त प्यायचं, खायचं, एन्जॉय करायचं, मस्त उड्या मारायचं. अजून मरू दे. सासूबाई तुमच्यासारखी सासू भेटणं म्हणजे नशीब लागतं, आणि मी तर अख्खा नशिबाचा बापच घेऊन आलीये. सासूबाई काही टेन्शन घ्यायचं नाही. चला चेस. इथं सासूबाई किती पण केलं तुम्ही माझ्या सासूबाई आहेत, असं चांगलं नाही वाटत. चेस सासूबाई. सासूबाई सावकाश, लय कडक आहे. सासूबाई तुम्हाला चांगलं माहिती होत, तुमचा पोरगा रिकाम टेकडा आहे, तरी सुद्धा माझ्या गळ्यात बांधलं. आणि तुम्ही इथं माझ्या सोबत चस करून दारू. तुझा आज काही खरं नाही. तुला मी आज फाशीला चढवणार. फाशीला नको, तुझा आज मी गळा दाबणार सासूबाई. तुझा गळा नको, विहिरीत ढकलणार सासूबाई. मरदे. ओ संगीता ताई, ओ संगीता ताई. हा बोला. अहो या ना इकडे या. कशाला? या ना, चहा बनवते मी. चहा खूप काम आहेत मला. नंतर येते. या की कबर चहा पिऊन जावा. या की बाया. बरं ठीक आहे, इतका आग्रह करतात तर येतेच. हा बसा, मी तुम्हाला चहा करून आणते. बसा. हा ठीक आहे. घ्या चहा घ्या. प्या की बाया, प्या. छान झालाय हो चहा. हो. कोणती चायपत्ती यूज करता तुम्ही? चांगली बाहेरली आणत असतील. नाही चहा आवडला ना? हा. मग इतकी मान का हलवायलात पण तुम्ही? बया चहा चांगला झालता नाही का? हा. झुमके कुठून आणले हो? बया अहो ह्या शब्दासाठी मी सकाळ दोन चहा पाजलाय की. नाही पाहुण्यांनी पाहुण्यासारखं वागावं. असं नाही की चहा दिला म्हणून लगेच ढुसावं. जरा नाही म्हणावं नाही का. आणि लाच नसल्यासारखं म्हणतात जेवणाचं पण बघा. बसकर मेल्या मरशील चहा पिऊन. सासूबाई साडीचा पदर असा घेऊ का? नाहीतर मग कुठं मेलय हा असा, नाहीतर मग असा, नाहीतर कसा तरी. काय असेल ते आताच क्लिअर करा. कसं आहे ना सासूबाई, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माझ्या साडीवर जास्त लक्ष असेल, त्याच्यापेक्षा पण जास्त या पदरावर. घरात असल्यावर तुम्हाला माझा पदर काही दिसत नाही, पण बाहेर गेल्यावर तुम्हाला माझा पदर उडताना दिसतोय, पडताना दिसतोय, सगळीकडे दिसतोय. 4 लोकांत बोलण्यापेक्षा आताच काय असेल ते क्लिअर करा, नाही का सासूबाई? असंच घेते मी. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे, पूनमताई तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ बनवा, पण मी बनवत नाही. ती काय आहे ना भाऊ बहिणींनो, मी माझ्या आवाजात व्हिडिओ बनवलं ना व्हायरल होत्यात. आणि व्हिडिओ व्हायरल झालं ना काय बुजगावणे आहे ना वाईट कमेंट टाकतात म्हणून मी बनवत नाही. पण तुमच्यासाठी बनवीन आता, बर का?
पचत आहे तर पितो कशाला? हा, काल तुझं प्रेम, माझी आई, माझा बाबा, घरच्यांना वाटलं झपाटला की काय तुझ्या आईने तर अख्ख्या गावात केलंय, माझ्या पोराला झपाटलाय, माझ्या पोराला झपाटलाय. घरच्यांचं माहित नाही, तुझं माहित नाही, पण माझ्या अंगात काहीतरी घुसून जायचं आणि तुझा मर्डर व्हायचं. मी आत्ताच सांगते. बायकांनो, आयुष्य लय सुंदर आहे, फक्त नवऱ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. नाहीतर आमचे हे अहो म्हटलं तरी म्हणतात मला लय काम आहे, म्हणजे आम्ही रिकाम तिकडे मरू दे.